हॅलो गाईज, सकाळचे 6 वाजलेले आहे आणि मी सध्या बाल्कनीमध्ये उभा आहे NTCच्या म्हणजेच नाशिक ट्रेनिंग सेंटरच्या. तर इथे तुम्ही बघू शकता की हा डोअर आहे बॅक साईडला आणि हे इथे कपडे वगैरे ठेवायची अरेंजमेंट आहे आणि नॉर्मली तुम्हाला असा व्ह्यू भेटतो. तर इथे हे रेसिडेन्शियल बिल्डिंग आहे, बॅक साईडनं आहे. आपण सध्या हे बाल्कनी बॅक साईडची आहे आणि खाली तुम्ही हे बघू शकता त्यांच्याच व्हेकल वगैरे. तर असं मग आपण इकडे गेलो की ते रूम आहे. तर येथे मग हे इथे एंड होते आणि स्टार्ट इकडे होते. तर असे काही रूमचे नंबर आहे. 201, 202 इकडे आहे, 203 इथे आहे आणि 204 इथे आहे. तर आमचा 201 तेवाला आहे. हे एक क्लासरूम आहे. ही ॲज अ लायब्ररी आम्हाला दिलेली आहे. तर म्हणजे नाही ते क्लासेस होता. म्हणजे नाही ते आधी क्लासरूमच होता, हा आता आम्हाला गिफ्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लाईट पण ब्लिंक होणं चालू आहे. तर अशा प्रकारे इथे कंडिशन आहे. तर हा रिप्लेस करायला लावा लागेल. तर अशा प्रकारे इथे लायब्ररी आहे NTCची. तिथे वॉटर कूलर वगैरे तुम्ही बघू शकता. वॉटर कूलर आहे आणि तिकडे ते स्टाफ रूम आहे, फॅकल्टी रूम आहे त्या दोन. आणि इथे हे 207 आणि 208. त्या फॅकल्टीज रूम आहे, तिथे फॅकल्टीज वगैरे राहतात आणि आरसा तुम्हाला दिसून जातो जेथे तुम्ही पाहू शकता. आता आपण सेकंड फ्लोअरवर आहे. एक थर्ड फ्लोअर पण आहे वरती. इथून गेलं तर थर्ड फ्लोअर भेटते. आपण इथे आहे चट्ट्यावर आणि इकडे तुम्ही जाऊ शकता. सेकंड फ्लोअरवर आणि थर्ड फ्लोअरवर राहू शकता तुम्ही आणि एवढ्याच रूम वरती पण असणार. आणि हे फर्स्ट फ्लोअर आहे, स्टाफ रूम आहे. म्हणजे नाही ते स्टाफ आहे, म्हणजे जेव्हा पण दुपारी वगैरे हे राहते ना, जेव्हा वर्किंग आवर्स राहते तर मॅनेज कोण करा ना, इथे जे स्टुडंट्स आहेत त्यांना ते हे लोक करणार आणि इथे त्यांचे राहणार जे पण आहे. तर ते हॉस्टेल म्हणजे आपला सेकंड फ्लोअरकडे जातो आणि हा जो खालचा रस्ता आहे हा जातो ग्राउंड फ्लोअरला. आता आपण फर्स्ट फ्लोअरवर आहे. तर येथे तुम्ही लायब्ररी वगैरे बघू शकता या साईडनं. मग तिथे कम्प्युटर लॅब वगैरे आहे, ठीक आहे. आणि मग इकडे पण इथे स्टाफ रूम लिहिलेला आहे, ते स्टाफ रूम आहे आणि या साईडनं ते आहे.
तर आता आपण ग्राउंड फ्लोअरला जात आहे. तर आता आपण ग्राउंड फ्लोअरला. तर इथे हे एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे, त्रिसूत्री कार्यक्रम वगैरे हे सगळे इथे लिहिलेलं राहते. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे शेड्यूल इथे लागलेला असतो एका वीकचा. आणि इथे बाकी फायर एक्सटिंग्विशरचं वगैरे लिहिलेलं आहे, इथे ठेवलेले पण आहे. आणि इथे अचिव्हमेंट्स वगैरे थोडं लिहिलेलं आहे. आणि इथे तुम्ही काही कंप्लेंट वगैरे असेल तर लिहू शकता, मेस कंप्लेंट आणि हाऊसकीपिंग कंप्लेंट. आणि इथे सप्लाय वगैरे दिलेला आहे. आता हे मॉडेल रूममध्ये काय आहे की इथे म्हणजे जे पण आपले मॉडेल राहते थर्मल पॉवर प्लांटचे ते दिलेले आहे इंडिव्हिज्युअल. म्हणजे कोल हँडलिंगमध्ये टर्बाईन वगैरे, टर्बाईन अल्टरनेटर याचे एक मॉडेल बनवून इथे ठेवून दिलेले आहे. मग त्या मॉडेल नंबर 2 आणि ही एक मॉडेल नंबर 1. म्हणजेच तिथे समजावून सांगतात पहिले ॲक्च्युअल जायच्या आधी. तर ते त्या मॉडेल रूममध्ये आहे. हा एक्झिट आहे. खाली आल्यावर तिथून आपण खाली आलो त्यावाल्या साईडनं, ते तुम्हाला दिसत आहे. तर या साईडनं आपण खाली आलो. या साईड इथे मेस आहे, तुम्ही बघू शकता मेन मेस. आणि इथे मग मॉडेल रूम नंबर 2, हा मॉडेल नंबर 1. इथून आपण असं आलो आणि इथे जर गेलो तर इथे एक्झिट आहे. इथून बाहेर हा फ्रंट साईडला जातो आपण NTCच्या ट्रेनिंग सेंटरच्या. तिथे अटेंडन्ससाठी फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. आणि हे लाईन फ्लोशीट आहे 210 मेगावॅट थर्मल युनिटची. तर येथे ते शो केलेलं आहे. आणि येथे पण ड्रम नॅचरल सर्क्युलेशनचं थोडंसं येथे एक लावलेलं आहे की कशा प्रकारे वर्क वगैरे होते. आणि हे बाकी जे लिस्ट वगैरे आहे इथच्या लोकांची. आणि हेच मग बॉयलर वगैरेची माहिती, प्लांट ओव्हरव्ह्यू 660 मेगावॅट वगैरे इथे लिहिलेलं आहे. इथे क्लासरूम नंबर 1 आहे. येथेच आमचे क्लासेस आता होत आहे. आणि येथे हे राईट साईड म्हणजे जर आपण NTCच्या अंदर आहे आणि फ्रंट फेसिंग आहे, जिकडून मेन दरवाजा आहे NTCचा, त्याच्या राईट साईडला हे आहे. तर ते जे आहे मधातलं ते वाला, ते एक म्युझियम हॉल आहे आणि ते जिम आहे. आणि हा तो क्लासरूम आहे जिथे आमचा क्लास होतो. तर अशा प्रकारे बॅक साईडनं क्लासरूम आहे, तिच्याही साईडनं क्लासरूम आहे. पण आमचा क्लास सध्या इथे होत आहे. आता आपण एक्झिट करत आहे. इकडे आपण क्लासरूम दाखवला, या साईडनं आपण हे दाखवलं. आता इथे एक्झिट करा. झोपास हळू. तर आपण हे बाहेर आलेलो आहे NTCच्या. आणि हे NTC आहे, ठीक आहे. आणि इथे एक म्हणजे हेगी राहते वॉचमॅन वगैरे. तर या साईडनं काय आहे, जिम आणि म्युझियम किंवा हॉल म्हणू शकता. आणि आता इथं फ्रंट साईडला आहे आपण, NTC इथे आहे. आणि या साईडनं काय आहे, या साईडनं काहीच नाही. हे मधात जे मेस आहे ना
तर ह्या मेसचा बॅक साईड आहे. आणि हे जे आहे हे व्हेकल आहे, हे आपल्याला म्हणजे ना इथे घेऊन जाते थर्मल पॉवर प्लांट किंवा व्हिजिट वगैरेला हे घेऊन जाणार आपला व्हेकल आहे ते. तर हे वाला जे आहे हे बॅक साईडला आहे. तर इथून तुम्ही बाहेर निघू शकता, इथून एंट्री घेऊ शकता, इथूनही बाहेर इथूनही एंट्री. आणि हे एक असा रोड आहे, ठीक आहे. नंतर तिथे लॅट्रिन वगैरे आहे आणि हे वॉटर कूलर पाणी. आणि वॉटर कूलरच्या जस्ट मागे इथे बेसिन वगैरे पण आहे. तर सगळ्या गोष्टी इथे बरोबर आहे. तर हे मेस आहे. इथे या 2 रूममध्ये जेवण बनते आणि याच्या रूमच्या तिकडे आणि त्या साईडच्या इकडे मधात मेस आहे. आणि हे जे आहे तर येथे बेसिन वगैरे आहे ठेवलं. आणि इकडे हे आहे टॉयलेट वगैरे, सेन्सर वगैरे आहे, आपोआप चालू होऊन जाते. आणि हे आपला वॉटर कूलर आहे. आणि येथे मग बेसिकली प्लांट्स वगैरे आहे. म्हणजे वेगवेगळे प्लांट्स इथे लावलेले आहे आणि लिहिलेले पण. तर ॲज पर अवर प्रोटोकॉल आपण 2 पानं तुळशीचे, तुळस लिहिलेलं आहे ते खाऊन घेऊ. तर 2 पानं आपलं इथे तोडलेले आहे आणि हे आता आपण खाऊन घेऊ धुवून थोडेसे. ठीक आहे. तर इथे मागच्या साईडनं मेस आहे. इकडे ते झाडं झुडपे पण चांगले आहे. इथे बस आहे आणि म्हणजे या साईडनं बस, त्या साईडनं एंट्री वगैरे. आणि येथे आहे स्पोर्ट. तर हे व्हॉलीबॉलचं ग्राउंड, हे बॅडमिंटनचं ग्राउंड आणि हे बास्केटबॉलचं ग्राउंड. तर अशा प्रकारे येथे तुम्ही बसू शकता आणि गेम पाहू शकता. तर अशा प्रकारे येथे आहे. हे झालं स्पोर्ट लेफ्ट साईडला. तर लेफ्ट साईडला आपण स्पोर्ट वगैरे आहे. आता आपण त्या साईडनं जाऊ. नेमकं काय आहे म्हणजे एवढाच आहे. तर इथून चालू होते या बसच्या एंडपासून. तर ते तिथे आहे ना जिम, त्या जिमपर्यंत बंद होऊन जाते. ते जे दादा तिथे उघडत आहे तिथे तो जिम आहे. आणि जिम जिथं एंड होतं तिथं NTC एंड. आणि जिथून ते डायरेक्ट तेवाला ग्रीन आहे ना तिथंच एंड होऊन जातो. तर असं तुम्ही पाहू शकता. तर येथे एक बेसिक गार्डन आहे, असं घुमू शकता येते. अय चिंकी, चिंके. तर इथे तुम्ही बघू शकता तर सगळे फुलं वगैरेचे झाडं आहे. आणि बस. पण हे इथे कोणी आलेलं नाही दिसत आहे आणि मेंटेनन्स पण बऱ्यापैकी होत नाही आहे. तर हे हा आहे दुसरा हाफ, राईट साईडचा हाफ. जर आपला आपण ज्या साईडनं स्टार्टिंग आहे डोअर आहे, मेन डोअर NTCचं, त्याच डोअरनं जर उभं राहिलं म्हणजे त्याच डोअरमध्ये उभं राहिलं बाहेर फेस करून मेन गेटकडे, तर राईट साईडनं तुम्हाला असं दिसून जाईल. येथे पण एक बस वगैरे आहे आपली. तर बस वगैरे तुम्हाला भेटून जाईल. तर याच्यावर पण महाराष्ट्र शासन वगैरे लिहिलेलं आहे. तर हे आहे जिम. तर जिम मध्ये तुम्हाला आधी पण दाखवलेलं आहे.
तर हे जिम आहे आमचं आणि इथे जास्त काही आहे नाही म्हणा, जस्ट मशीन एक मशीन आहे, हे बार्स वगैरे आहे, एक बेंच आहे आणि मोजून 3 पेअर ऑफ डंबल आहे, मोजून 2 पेअर ऑफ बार आहे, पेअर नाही 2 बारच आहे. आणि इथून जर आपण बाहेर गेलेलो तर असा तुम्हाला दिसून जातो. तर आता आपण या रोडनं चाललेलो आहे, मागं आपला हे जिम गेलेलं आहे आणि इथं जर तुम्ही पाहिला तर जेंट्स अँड लेडीज टॉयलेट आहे आणि फायर फायटिंग आहे वाटते इथे, फायर फायटिंग रूम वगैरे. तर फायर एक्सटिंग्विशर वगैरे आहे इथे. मेन पॉवर सप्लाय आहे, डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे फॉर टेक्निकल आणि म्युझियम जिम. म्हणजे याच्या इथे जर आपण राहिलो तर त्या साईडनं, याच भिंतीच्या त्या साईडनं टेक्निकल म्युझियम आहे आणि या साईडनं म्हणजे जिम आहे जिथून आपण आलेलो आहे. आणि हे कॉन्टॅक्ट वगैरे इथे मेन्शन केलेले आहे. ते पॉवर फ्यूजेस आहे आणि हे थोडंफार इथे दिलेलं आहे. मग आता आपण बाहेर निघालो, हे टेक्निकल म्युझियम रूम आहे. जिम्नॅशियम म्हणजे याचं जे स्वागत केलेलं आहे तेच आहे, ते बघू शकता. आणि ते येथे आहे. उघडत तर नाही, इट्स ओके. आणि मग बस इथून एंड होऊन जातो. इथे पार्किंग वगैरे आहे. इथे तुम्ही बघू शकता. आणि हा तो दरवाजा आहे क्लासरूमच्या या साईडचा, आणि त्या साईडनं जो दरवाजा आहे तो मेसकडे जातो. इथून हा बंद आहे. येथे आपल्या भल्या गाड्या तुम्ही ठेवू शकता. तर हे बाईक पार्किंग आहे. तर हा मेन गेट आहे एंट्रीचा. आता आपण इथे आहे राईट साईड, तुम्हाला माहीत आहे स्पोर्ट्स, लेफ्ट साईड जिम वगैरे. हे इथे गार्डन आणि इथे जिम वगैरे, हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. ही लेआउट आहे NTC म्हणजे नॅशनल ट्रेनिंग सेंटर. तर तुम्ही बघू शकता येथूनच. हे या साईडनं जे सांगितलं मी तुम्हाला, जिम आणि ऑडिटोरियम, म्हणजे जर तुम्ही असं पाहत असाल या साईडनं तर मग हे लेफ्ट साईडनं. आता हे बरोबरच सांगत आहे, हे मेन गेट, तर हे मेन एंट्रन्स. आता इकडे जर गेलं तुम्ही, या साईडनं जर गेलं लेफ्ट साईडला, याच साईडनं, तर हे जिम आणि ऑडिटोरियम. आणि ह्या साईडनं जर गेला या साईडनं, ते इकडे तुम्ही दिसत पाहू शकता की म्हणजे 2 रोड आहे ना, त्या साईडनं जिम आणि हे या साईडनं गार्डन आणि लॉन, म्हणजे हेच खालचं म्हणत आहे याच्या मागचं. आणि या साईडनं व्हॉलीबॉल ग्राउंड, बास्केटबॉल, असेंब्ली पॉईंट म्हणजे तो. आणि वरती इकडेच ते आयुर्वेदिक फॉर्म, म्हणजे जिथं आपण गेलो तुळस वगैरे खाल्ली ते. आणि तो तिथे फाउंटेन होता एक, आणि तिकडे कंपोस्टर वगैरे होता आणि मिनी नर्सरी वगैरे होता. हां ठीक आहे, ट्रेनिंग सेंटर. आता आपण मेन बाहेर जात आहे आउटसाईड. तर हे बाहेरचा व्ह्यू झालेला आहे महाजनकोचा. तर असं तुम्हाला दिसतं. तर मी आता NTCच्या आउटसाईडनं उभा आहे. तर हा जो भाग आहे हा बाहेरचा भाग आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे जे आहे हे एक मेन बोर्ड आहे बाहेरच्या साईडनं, आणि हा मेन अंदर याचा रस्ता आहे, आणि तिकडे NTC आहे. समजलं? असं तुम्ही दिसू शकता. म्हणजे जेव्हा तुम्ही या साईडनंच येणार ना, या साईडनं एंट्री आहे, तर तिथून तुम्ही पाहू शकता येथे येणार आणि इथे तुम्हाला हे भेटून जाईल. इथे एक आयडेंटिफिकेशन म्हणून हे एक काय टँक वगैरे आहे.
आणि मग असं तुम्ही गेले की हा तिथून एरिया ते जे आहे ना ते सर येत आहेत तिथून, तर ते वाले ते लोक जात आहे, तिथून एक कट आहे रस्ता तिथून वळतो तेवढा. तर एवढा एरिया आहे NTCचा. ते फाउंटेन, कंपोस्टर आणि मिनी नर्सरी जे लिहिलेलं होतं ते बघून घेऊ थोडं. तर याच साईडनं आहे, ज्या साईडनं मेसची दुसरा हे आहे आउटपुट किंवा बॅक साईडचा जो दरवाजा आहे मेसचा, तर तो त्याच्यानंतर यालाच म्हणतात ते. तर हे जे आहे ते आयुर्वेदिक झाडं वगैरे यालाच. हा तो फाउंटेन आहे, हा फाउंटेन म्हणत आहे ते. आणि इथून जर तुम्ही गेले तर मग तुम्हाला येथे कंपोस्टर वगैरे मिळेल. तर हे याची गोष्ट तिथे करून आली होती, केल्या जात होती. तर असा एरिया आहे इथे कंपोस्टिंग वगैरे होत असेल. आणि इथे तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे झाडं वगैरे लावलेली आहे. पण थोडं या साईडले मेंटेनन्स वगैरे बरोबर चालू नाही आहे. अननेसेसरी पार्ट जो आहे, जो नॉट यूजफुल जो पार्ट आहे तो इथे फेकला गेलेला आहे, जसे काही डब्बे वगैरे. तर याचं इथे मेंटेनन्स होत नाही आहे. तर हा एरिया ते म्हणत होते फाउंटेन वगैरे, कंपोस्टर वगैरे. आणि इथे ते झाडं वगैरे चांगल्यापैकी लावलेले आहे, फक्त हे साफसफाई आहे नाही त्या प्रकारची. आणि हा आपण दुसऱ्या एंडवर आलेलो आहे. इथे संपून जाते आपला NTC. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. तर NTC एवढाच एरिया आहे, लहान आहे, पण जेवढ्या पण इम्पॉर्टंट सोयीसुविधा आहे त्या सर्व इथे दिलेल्या आहे. आता मेन रस्त्यावर आहे, म्हणजे गेट आणि बॅक साईडचा थोडा लहानसा रस्ता. तर आय होप तुम्हाला हे सर्व आवडलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.